जय रघुवीर समर्थ राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी श्रीराम समर्थ श्रीराम. 2-3 अभंग तुकारामांचे आज बघूया आपण. हा पहिला आहे तो संतांचं नमन करणारा, संतांची स्तुती करणारा असा अभंग आहे. आणि संत स्तुती हा वारकरी संप्रदायाचा पायाच आहे. संतांचंच महत्त्व खूप आहे, पण गुरूंचं महत्त्व नाही आहे. संतांनी ठायी ठायी सांगितलेलं आहे ज्ञानेश्वरांपासून सर्वांनी, की विठ्ठलापासून, सद्विचारापासून, सदाचारापासून गुरुवाणी तुम्हाला नेत असेल तर ते गुरु नव्हेतच, म्हणजे तुमचे म्हणजे गुरुचं वचन जर तुम्हाला विठ्ठलापासून लांब नेत असेल तर ते मानू नका, असं असं म्हणणारे अभंग जास्त आहे. त्यामुळे गुरु आहेत पण गुरुवाद नाही, तर त्याऐवजी संतवादच आहे आमच्याकडे. वारकरी संप्रदायामध्ये संतांची वाणी ही अंतिम समजली जाते आणि संतांच्या वाणीचा फार मोठा प्रभाव, संतांची वाणी हाच उपदेश असा असा आहे. आणि संत मेघदृष्टीने वर्षतात असा असा उल्लेख आहे सगळीकडे. म्हणजे ते संतांचा उपदेश हा एका ठराविक आत्म्याला, एका ठराविक शिष्याला असं नसतो. जसं गुरु आणि शिष्यात संबंध असू शकतो तसा इथं नाही. मेघदृष्टीने संतांची वाणी झरत असते आणि तिचा आपल्याला लाभ होत असतो, असा एक समज आहे संप्रदायामध्ये, अशी श्रद्धा आहे. त्यामुळे संतांचं महात्म्य आणि महत्त्व खूपच आहे वारकरी संप्रदायामध्ये. त्यामुळे संत स्तुती एकदा करायला लागला की भरून येतं, सगळ्या संतांना भरून येतं. तुकारामांना तर विशेष, कारण तुकारामांच्या आधी खूपच संत होऊन गेले. तुकाराम त्या मालिकेमधले मोठ्या संतांमधले शेवटचेच, पण त्यांच्यानंतर निळोबाराय हे त्यांचे संत झाले. तर वारकरी संप्रदाय असं समजतो की निळोबारायांपाशी संतांची मालिका संपली. प्रत्यक्षात श्रद्धावंत जे आहेत ते तिथून पुढे पण स्वरूपानंद म्हणा, गाडगे महाराज म्हणा, अशी संतांची मालिका पुढे पुढे ओढत जातात. पण संप्रदायाच्या दृष्टिकोनातून तुकारामांच्या नंतर निळोबाराय आणि निळोबारायांच्या तिथं आमची संत मालिका संपली, असं असं संप्रदाय समजतो. पण सगळ्या संतांचं त्यांच्या शिष्यांनी, त्यांना बघितलेल्या लोकांनी इतकं सुंदर वर्णन केलेलं आहे त्याच्या उपदेशांचं आणि त्यांच्या महात्म्याचं, की संतांच्या बद्दल श्रद्धा निर्माण होणे आणि संतांचा शब्द अधिक श्रद्धापूर्वकरित्या आपल्या अंतरात सामावून घेण्याची आपली तयारी अशा अभंगांमुळे होते. त्यातला हा अभंग आता आपण वाचतो. काय वाणू आता, वाणू म्हणजे वर्णू. काय वाणू आता न पुरे हे वाणी. माझ्या वाणीनं मला त्याचे संतांचं महत्व, महात्म्य सांगताच येत नाही, असं 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 तुकाराम महाराज म्हणतात. काय वाणो आता न पुरे हे वाणी, मस्तक चरणी ठेवीत असे. मला बास झालं असं हे माझं वर्णनच बास झालं. आणि अगदी रामदास हे आमचे वारकरी संप्रदायाचे नसले तरी त्यांनी असंच सद्गुरूंचं जे वर्णन केलंय, त्यात सद्गुरू वर्णवे ना, असा शेवट आहे त्या गुरुस्तुतीचा जो समास आहे दासबोधातला. गुरुस्तवनच आहे ते, की मला आता वर्णवे ना, तर हे गे माझी वर्णन, आता हेच माझं वर्णन, असं असं त्यांनी सद्गुरूंना म्हटलेलं आहे, की मला वर्णन करता येत नाही, हेच माझं वर्णन तुम्ही आता रुजू करून घ्या. तसंच बरोबर संतांचं वर्णन इथे वारकरी संत करतात. काय वाणो आता न पुरे हे वाणी, मस्तक चरणी ठेवीत असे. त्यातलं हे मस्तक चरणी ठेवणे हा नमस्कार जसा आहे, तसंच माझी जी सगळे मेंटल पॉवर्स आहेत, हे सगळं जे कॉग्नेटिव्ह माझं सगळं जे आहे, ज्ञान देण्याची घेण्याची जी माझी जी इंद्रिय आहे, मेंदू, मस्तक, तेच तुमच्या मी पायावर ठेवतोय, असा पण त्याच्यामध्ये रूपक आहे. काय वाणू आता न पुरे हे वाणी, मस्तक चरणी ठेवीत असे. थोरीव सांडिली आपुली परिसे, नेणे सिओ कैसे लोखंडासे. अहो परीस कुठे आणि लोखंड कुठे. परीस असं म्हणत नाही हे कसलं लोखंड आलंय, ह्याला कुठं मी शेवत बसू आता, ह्याला असं परीस म्हणत नाही. संत अगदी तसेच आहे, संत परीसासारखे आहेत म्हणतात. थोरीव सांडिली आपुली परीसे, परीस आपली थोरीव सांडून लोखंडाला स्पर्श करतो आणि त्याचं सोनं करून टाकतो. तसे संत असतात. संतांना पण काही आत्मगौरव कसलाच असत नाही. आमच्यासारख्या अज्ञानी जीवांना, पापी जीवांना, अपराधाची राशी असलेले अभागी आमच्यासारखे जीव आहेत, संत त्यांना स्पर्श करतात आणि पूर्ण त्यांचं आयुष्य उजळून निघतं. थोरी व सांडिली आपुली परिसे, नेणो शिवो कैसे लोखंडासी. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, हे हे अगदी तुकारामांचं अगदी सुविचार संग्रहात असलेलं वाक्य आहे. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, एका धर्मासाठी नाही, एका भाषेसाठी नाही, एका जातीसाठी नाही, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती उपकारे.
उपकार स्वतःचा देह कष्टविता, तो त्यानं स्वतःच्या देहाचं सुद्धा काही देणं घेणं ममत्वच असत नाही. सगळ्या जगावर उपकार करायचा, फक्त केवळ उपदेश नाही, स्वतःचा देह कष्टवून उपकार करायचा आणि जगाचं कल्याण करायचं. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती उपकारे. इथं संत आणि योगी यांच्यातला फरक फार महत्वाचा आहे. योगी असं करत नाहीत. योगी हे मुक्तीच्या मागं लागलेले असतात आणि हे हे सगळी संत वाङ्मयातलीच उदाहरणं आहेत. पण संत आणि योगी यामध्ये फरक आहे. संत म्हणतात नाही नाही, आम्ही पण मुक्त होऊ शकतो, पण आम्ही मुक्त होणार नाही, आम्ही ह्या जगाचं कल्याण करायला मागं राहणार, असं म्हणून ते मागं आलेले असतात. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती उपकारे. भूतांची दया हे भांडवल संता. संतांचं भांडवल काय म्हणाला, सामर्थ्य काय, तर सगळ्या भूतांची, अवघ्या भूतांची दया हे संतांचं भांडवल आहे, हे त्यांची सत्ता आहे. भूतांची दया हे भांडवल संता, आपुली ममता नाही देही. स्वतःच्या देहाप्रती काही ममता नाही. आणि हे अगदी सगळ्या संतांना लागू असलेलं असं वर्णन आहे. तुका म्हणे सुख पराविया सुखे. संतांचं लक्षण काय म्हणलात, तर दुसऱ्याच्या सुखामध्ये ज्याला आनंद आहे आणि त्यासाठी स्वतःचा देह कष्टवून जो उपकार करतो त्याला संत म्हणा. तुका म्हणे सुख पराविया सुखे, अमृत हे मुखे स्त्रवत असे. त्यांच्या मुखातून सतत अमृतवाणी नाम सतत येत असतं. त्यांचं स्वतःच्या देहाच्या प्रती महत्व असत नाही. त्यांची थोरीव त्यांनी सांडलेली असते. संतांची लक्षणं तुम्ही ह्या अभंगात जर लक्षात घेतली, एका छोट्या अभंगामध्ये सुद्धा, तर ती काय आहे, तर ममता नाही, स्वतःच्या प्रती काही प्रेम नाही, थोरीव सांडलेली आहे, मोठेपणा प्रचंड आहे, परिसच आहेत, पण त्याची जाणीव नाही, लोखंडाच्या प्रती द्वेष नाही, त्यालाही त्याच्याही बद्दल ममता आहे, उपकारार्थ देह कष्टवण्याची तयारी आहे, सगळ्या भूतांबद्दल दया आहे, सगळ्या भूतांबद्दल दया आहे, सजीव निर्जीव सगळ्या सृष्टीसाठी दया आहे. त्यात एक्सक्ल्युजन कसलंही नाही, मी ह्यांच्याचसाठी तयार करतो आणि त्यांच्याचसाठी करतो असं नाही, संपूर्ण जगाच्या कल्याणा असे ते संत असतात आणि त्यांच्या मुखातून नेहमी अमृताचा वर्षाव होत असतो. असं हे संतांचं वर्णन आहे आणि अशी खूप वर्णन आहेत, पण त्यातल्या काही महत्वाच्या अभंगांमधलं एक आहे. आता दुसरा अभंग आपण जो घेणार आहोत, तो मात्र आपल्याला उद्देशून आहे. संतांचं वर्णन झालं, आता आपल्याला उपदेश कसा आहे बघा, आणि अतिशय महत्वाचा उपदेश आहे. जैसे दावी तैसार आहे. हे तुकाराम बरं का. जैसे दावी म्हणजे तू जेवढा भक्त म्हणून दाखवतोस ना बाहेर जगाला, आणि जग तुला मान्य पण करतो भक्त म्हणून, खरंच तसा आत्मा जगायला लाग बरं का. असं सांगितलंय. कानपिचक्या आहेत त्या तुकारामांनी स्वतःला दिलेल्या, शिष्यांना दिलेल्या आणि आपल्यासारख्या सगळ्या त्यांच्या अभंगांच्या वाचकांना दिले, की तुम्ही जेवढे भक्त आहात असं दाखवता, तसे खरेच राहाल तर हरी भेटेल, नाहीतर काय हरी भेटणार नाही. जैसे दावी तैसार आहे, तरी का देव दुरी आहे. देव दूर नाही आहे, देव तुमच्या अंतरातच आहे आणि तो आतूनच तुम्हाला बघतोय. तुम्ही असं समजताय देव बाहेर आहे, देव पंढरपूरला आहे, मी तर कोल्हापुरात पुण्यात काय करायला त्याला काय कळते, असं नाही आहे. तो बाहेर नाही, तो काय साहेब नाही आहे बाहेर बसलेला त्याला फसवायला, काहीतरी सबमिशन करून खोटं त्याला फसवू नका. तो अंतरात बसून बघतोय तुमचं काय चाललंय ते, आणि त्याला तुम्ही कृपा करून फसवू नका. हा संतांचं सांगणं आहे. तुकाराम हे त्यामध्ये अतिशय वाकबगार आहेत. कसा सरळ आणायचा भक्ताला त्यांना माहिती आहे. जैसे दावे तैसार आहे, तरी का देव दुरी आहे. दुःख पावायाचे मूळ, रहणी ठाव नाही ताळ. तुम्ही काय जे तुम्ही बोलताय आणि करताय काय ह्याच्यात ताळ नाही. ह्या दांभिकपणापोटी तुम्हाला दुःखच येणार. अध्यात्मामधलं दुःख हे सगळ्यात वाईट. त्या अध्यात्मामध्ये तुम्हाला दुःख येणार बघा. तुम्ही फक्त बाहेर भक्तीचा डांगोरा पेटणार आणि आत मात्र काही नम्रता नाही, काही नाही. माळा मुद्रांवरी, बरं का कसं म्हणलंय बघा, माळा आणि मुद्रा. माळा मुद्रांवरी कैचा सोंगे जोडे हरी. तुमच्या माळांना बोलून हरी हरी म्हणतोय, माझं तुळशीवर प्रेम आहे, पण तुम्ही तुळशीच्या माळा गळ्यात घातला म्हणजे मी भुलून, तुम्ही टिळे लावले, तुम्ही वीणा हातात घेतली, तुम्ही नाटकं केली, तुकारामासारखे दुसरं असे नाचायला वगैरे लागला, तर हरी त्याला भुलत नाही. हरी अंतरात तुमच्या काय आहे तो बघतो, बाहेरच्या सोंगांना तो भुलत नाही. त्यामुळे बाहेरची सोंग करून समाजाला गंडवा आणि त्याची पापं घ्या तुम्ही, पण हरी त्यामुळे मिळेल असं मात्र समजू नका. हे इतकं जबरदस्त तुकारामांनी लिहिलंय. माळा मुद्रांवरी कैचा सोंगे जोडे हरी. सोंग भक्तीचा आणू नका, हरी हा सोंगाला भुलत नाही. तुका म्हणे देखे ऐसे परीची बहुतेके. तुकाराम इथं सोडून देतात. ते म्हणजे असले ढोंगी माळा मुद्रा घालून
भजनं म्हणून अभंग करून फसवणारे खूप आम्ही बघितले आयुष्यामध्ये, असं ते म्हणतात. त्यांच्या वेळी सुद्धा ह्याचं पीक आलेलंच होतं. ढोंगी महाराजांचं आणि ढोंगी भक्तांचं पीक आजचं नाही आहे, त्या काळचं आहे. तुकाराम म्हणतात, अशानं हरी गंडत नाही रे, म्हणजे हरी फसत नाही. हरी आत बसलेला आहे. तुम्ही तुमच्या दंभापोटी हरी बाहेर आहे असं समजता आणि त्याला बाहेरनच तुम्ही फसवायचा प्रयत्न करता. तो आत बसलेला आहे आणि तो आतनं बघतोय, त्यामुळे अंतरीचा भाव बघूनच हरी तुमचा आतलाच हरी आहे, तो फक्त प्रगट होणार आहे, एवढं लक्षात ठेवा. त्यामुळे जैसे दावी तैसार आहे, तरी का देव दुरी आहे, हा त्याचा मुख्य विचार. आता एक तिसरा अभंग आपण घेऊया आणि आजच्या गाण्याकडे वळूया आपण. परत भक्ताला, विशेषतः वारकरी पंथातल्या भागवत धर्माचा अ, अनुकरण करणाऱ्या भक्तांना मुहूर्त वगैरे असं काही नाही. मुहूर्त काढणे, शुभ वेळ काढणे, पत्रिका बघणे, हे जे सगळा जो आचार विचार वेगळाच आहे, थोडासा तांत्रिक आहे तो, त्याला मान्यता वारकरी संप्रदायामध्ये नाही. सगळं जय जय रामकृष्ण हरी हा एकमेव मंत्र आहे. कारण आम्हाला मंत्र म्हणायचीच आम्हाला मुळात जिथं पात्रता नाही, संस्कृत भाषाच लायकीचे आम्ही बहुजन समाज जिथं नाही, आम्ही शूद्र आहोत. शूद्रांना संस्कृत नाही, तर मग तो ब्राह्मणाकडनं कुठल्या तरी संस्कृत मंत्र वतून घ्यायचं काय कारण नाही. म्हणजे हे नाकारलेलं आहे संतांनी, सगळ्या वारकरी समाजातल्या संतांनी हे नाकारलेलं आहे. ब्राह्मणांना पण मंत्र येऊन आमच्यासाठी म्हणायचं कारण नाही. ते मंत्र म्हणायची आमचीच जर पात्रता नसेल, तर तुम्ही येऊन आमच्यासाठी मंत्र म्हणायचं काहीही कारण नाही. जय जय रामकृष्ण हरी हाच आमचा मंत्र. विठ्ठल विठ्ठल ही 3 अक्षरं ही मंत्रापेक्षा भारी आहेत. हे नाम जे आहे ना, नामाचं महत्त्व आहे, ते मंत्राचं महत्त्व जे असेलच वेदामध्ये, पण आम्ही नाही ना त्याचे अधिकारी. मग आम्ही नामाची स्थापना मंत्राच्या जागी केलेली आहे. त्यामुळं आणि आम्ही मुहूर्त वगैरे आम्ही काय मारत नाही. ते कुठल्या भटजींना आणि ब्राह्मणांनी काढून द्यायचं पण कारण नाही आहे. भक्तीच्या जोरावर आम्हाला हरी सगळीकडे दिसतो. त्यामुळे सर्व काळ आणि सर्व दिशा हे आम्हाला पवित्र आहेत. असा अतिशय क्रांतिकारी बंडखोर विचार संतांनी मांडला आणि त्याचा एक अभंग आपण आत्ता घेतोय. अवघा तो शकून, शकुनाच्या गोष्टी आम्हाला सांगू नका म्हणजे आम्हाला सगळं शकूनच आहे. अवघा तो शकून, हृदयी देवाचे शरण. हृदयामध्ये देवाचे चरण असतील तर शकुनाच्या गोष्टी कुठं तिसरीकडं गुरुजींना विचारायला जायचं आम्हाला कारणच नाही. सगळ्या दिशा पवित्र, सगळा समय पवित्र आहे आमच्यासाठी. येथे नसता वियोग, लाभा उणे काय मग. हो, सतत जर हरीजवळ असेल, त्याच्या नामामुळे आमच्या हृदयात असेल, तर वियोग कसला. आणि मग हरीशी चांगला योग जुळून येणार, योग जुळून येणार काहीही नाही म्हणले. हरी आहे ना अंतरामध्ये नामामुळे, सगळा योग जुळालेलाच आहे. पुढे चला म्हणाले. काहीही पत्रिका बघायचं कारण नाही, मुहूर्त बघायचं कारण नाही, दिशा बघायचं कारण नाही, काहीही अंधश्रद्धेला वाव द्यायचं कारण नाही. संग हरीच्या नामाचा शुचिरभूत सदा वाचा. वाचा शुचिरभूत केव्हा होणार म्हणाले. काहीतरी संस्कृत मंत्र म्हणून वाचा शुचिरभूत होणार असं काहीही समजू नका. हरीचं नाव सतत मुखात असू दे, तुमची वाणी शुचिरभूत झाली असं समजा. तुका म्हणे हरीच्या दासा, आणि हा महत्वाचा विचार, तुका म्हणे हरीच्या दासा, जे मनापासून हरीला शरण गेलेले आहेत, तुका म्हणे हरीच्या दासा, शुभ काळ अवघ्या दिशा. अवघ्या दिशा शुभ आहेत म्हणाले. अवघ्या दिशा शुभ आहेत. ह्या दिशेनं जाऊ का त्या दिशेनं जाऊ, दक्षिण अशुभ असते, उत्तर शुभ असते, काहीही नाही. उजवी बाजू शुभ असते, डावी बाजू अशुभ असते. मूर्खपणा आहे म्हणले. हरीच्या भक्तांना काही नाही, सगळीकडे हरीच आहे. पण डावीकडचा हरी हा उजवीकडच्या हरीपेक्षा कसा काय म्हणाले खालच्या दर्जाचा असेल. सगळं हरीनं कोंडलेलं आहे विश्व आमच्यासाठी, सगळं शुभ आहे, काही काळजी करू नका. तुका म्हणे हरीच्या दासा, शुभ काळ अवघ्या दिशा. पण ही अवस्था कशाच्या जोरावर येते, तर ती नामाच्या जोरावर येते. आणि हे नाम संत आपल्याला देतात. तर त्याबद्दलचा हा अभंग आहे आजचा. हा अभंग आहे, हा हा प्रसिद्ध अभंग आहे. हा आमच्या ज्ञानेश्वरांनी लिहिलेला अभंग आहे. तर तो आपण आता ऐकूया. अतिशय प्रसिद्ध आहे. समाधी साधन संजीवन नाम, शांती दया सम सर्वाभूती. आता ह्यातला हा ज्ञानदेवांनी लिहिलेला आहे अभंग. हे एका मोठ्या योग्यानं, नाथपंथी योग्यानं लिहिलेलं आहे. आणि त्याचा सांगण्याचा संदेश काय आहे बघा. हरीचं नाम आहे ना, ते नाम घ्या. तुम्हाला दुसरं काही करायचं कारण नाही. जे तुकारामांनी सांगितलं आपल्याला अभंगामध्ये आता, ते एका मोठ्या योग्यानं, ज्याच्यानं वडिलांच्याकडून सगळी उपनिषदं शिकून घेतली, सगळा वेद पचवला आणि ज्यांनी गीतेवर मोठं भाष्य केलं, त्या ज्ञानेश्वरांचा विचार आहे की समाधी साधन
संजीवन नाम. तो संजीवन समाधी साधनाचं काम नामाच्या जोरावर होतं. हे मी योगी म्हणून सांगतोय तुम्हाला. गहिनीनाथांकडनं गहिनीनाथांना गोरखनाथाकडनं आणि निवृत्तीनाथांना गहिनीनाथांकडनं जो योग नाथपंथातली योग साधना मिळाली, ती साधनेच्या जोरावर ज्यांनी समाधी घेतली संजीवन समाधी, ते आपल्याला ज्ञानदेवामध्ये सांगतायत की नामाच्या जोरावर समाधी मिळते हो, ते घ्या तुम्ही. ह्याच्या या मार्गाला लागायचं तुम्ही काही कारण नाही. समाधी साधन संजीवन नाम शांती दया सम सर्वांभूती. तुम्हाला शांती तर प्राप्त होईलच, पण सर्वांभूती दया तुम्हाला केवळ नामामुळे तुमच्यामध्ये येईल. तुम्ही दुसरं काही करायचं काही कारण नाही. आणि हेच तुकारामांनी सांगितलं. फक्त तुकारामांनी जरा जोरकसपणानं सांगितलंय. हा, ज्ञानदेवांनी शांत रसामध्ये बरोबर तेच सांगितलेलं आहे. शांतीची पै शांती. अहो, शांती जिथं धावत येते अशी शांती असलेले माझे गुरु म्हणजे निवृत्तीनाथ. शांतीची पै शांती निवृत्ती दातारो. ह्या निवृत्ती आहे ना, हा दातार आहे. फार फार मोठा दानशूर असा माझा गुरु आहे निवृत्तीनाथ. त्यांनी मला हे सांगितलेलं आहे. शांतीची पै शांती निवृत्ती दातारो, हरिनाम उच्चारो दिधला तेणे. ह्या गुरूंनी मला योगाची साधना तर दिलीच, पण हरिनामाची साधना दिली, दीक्षा दिली, की जी मी सगळीकडे वाटलेली आहे. आणि ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासे कळस म्हणायचं. तर हे नामाचं पाया जो आहे ना, तो ज्ञानदेवांनी दिलेला आहे. शांतीची पै शांती निवृत्ती दातारो, हरिनाम उच्चारो दिधला तेणे. मग ह्या हरिनामाच्या जोरावर काय झालं? शम दम कळा विज्ञान सज्ञान हे सगळं वेदांतिक साधनेतले शब्द आहेत. हे शमदम कळा झाल्याशिवाय तुम्हाला पात्रता येणार नाही. ती पात्रता आल्याशिवाय गुरु मिळणार नाही. गुरु तत्वमसी म्हटल्याशिवाय मुक्ती नाही. फार अवघड प्रक्रिया. ते म्हणजे असलं काही करायच्या भानगडीत तुम्ही पडू नका. तुम्हाला काही शमदम कळा विज्ञान सज्ञान ह्या सगळ्याची प्राप्ती नामानेच तुम्हाला होणार. काही तुम्ही काळजी करू नका. तुम्ही नाम फक्त मनापासून घ्या. परतोनी अज्ञान न ये घरा. परत परत तुमच्याकडं अज्ञान परत येणार नाही. ते अज्ञान तुम्हाला सोडून जाणार म्हणजे जाणार. नामाच्या जोरावर ज्ञानी लोकांना जे होतं, योग्यांना जे येतं, ते सगळं नामाच्या जोरावर तुमच्याकडे येणार. ह्याची खात्री बाळगा, असं ज्ञानदेव सांगतायत. ज्ञानदेवा सिद्धी साधन अवीट. ह्या ज्ञानदेवा साधन सिद्धी करायसाठी अवीट असं दिलेलं आहे. काय दिलेलं आहे? भक्ती मार्ग नीट हरिपंथी. हा हा आमचा वारकरी संप्रदायाचा संदेश. हरिपंथी भक्तिमार्ग. आणि तो भक्तिमार्ग करायचा काय? नाम घेऊन करायचा. तर त्यामुळं संजीवन समाधीचा सुद्धा लाभ तुम्हाला होईल. बाकी आड मार्गाला जायचं काही कारण नाही, असं खुद्द ज्ञानदेवाने सांगितलेला हा अभंग आहे. हा सुधीर फडकेंनी गायलेला आहे. तो आपण आता ऐकूया. समाधी साधन संजीवन नाम शांती दया सम सर्वाभूती. समाधी साधन संजीवन नाम समाधी साधन संजीवन नाम शांती दया सम सर्वाभूती. शांती दया सम सर्वाभूती. समाधी साधन संजीवन नाम समाधी साधन. शांतीची पै शांती निवृत्ती दातारू. शांतीची पै शांती निवृत्ती दातारू. निवृत्ती दातारू. शांतीची पै शांती निवृत्ती दातारू. हरिनाम उच्चारू. हरिनाम उच्चारू. विठला तेणे. विठला तेणे. समाधी साधन संजीवन नाम समाधी साधन संजीवन नाम संजीवन नाम
संजीवन नाम समाधी साधन समाधी साधन संजीवन नाम समाधी साधन संजीवन नाम समाधी साधन शमदम काळा विज्ञान सज्ञान 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 परतोनि अज्ञान परतोनि अज्ञान न ये खरा न ये खरा समाधी साधन संजीवन नाम समाधी साधन संजीवन नाम समाधी साधन संजीवन नाम समाधी साधन ज्ञानदेव सिद्धी साधन अवीत ज्ञानदेव सिद्धी साधन अवीत साधन अवीत ज्ञानदेवा 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 सिद्धी साधन अवीत भक्ती मार्ग नीड भक्ती मार्ग नीड हरी समाधी साधन संजीवन नाम संजीवन नाम समाधी साधन संजीवन नाम समाधी साधन समाधी साधन संजीवन नाम शांति दया सम सर्वांगी समाधि साधन समाधि साधन आपण इथं थांबूया. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रामकृष्ण.